नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन आले आहे। विषय आहे 498 अ अंतर्गत एफआयआर झाली तर काय करावे, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन। हा विषय खूपच गंभीर आहे, कारण भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ अंतर्गत पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून स्त्रीवर क्रूरता किंवा हुंडा त्रास दिला गेला असल्यास गुन्हा दाखल केला जातो। पण कधी कधी हे कलम दुरुपयोग होऊन खोट्या तक्रारी दाखल होतात, ज्यामुळे निरपराध लोकांना त्रास होतो। मी आज या विषयावर सोप्या भाषेत सविस्तर बोलणार आहे। हा व्हिडिओ थोडा लांबलचक आहे, कारण मी प्रत्येक स्टेपची सविस्तर माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल। हा व्हिडिओ कायद्याच्या आधारे आहे, पण लक्षात ठेवा, हे सामान्य मार्गदर्शन आहे। प्रत्येक केस वेगळी असते, त्यामुळे व्यावसायिक वकिलाची सल्ला घ्या किंवा माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा। प्रथम 498 अ म्हणजे काय ते समजून घेऊया। भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ नुसार पती किंवा त्याच्या नातेवाईकांची स्त्रीला शारीरिक किंवा मानसिक त्रास दिला, हुंड्यासाठी त्रास दिला तर हा गुन्हा आहे। हा गुन्हा गंभीर आहे आणि त्यात 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते। पण दुर्दैवाने काही वेळा वैयक्तिक वैर किंवा घटस्फोटाच्या प्रक्रियेत हे कलम दुरुपयोग केले जाते। जर तुमच्यावर अशी एक एफआयआर दाखल झाली असेल तर घाबरू नका, कायद्याने तुम्हाला संरक्षण आहे। मी स्टेप बाय स्टेप सांगते की तुम्ही काय करावे। पहिलं, स्टेप 1, शांत राहा आणि घाबरू नका। मित्रांनो, जेव्हा तुम्हाला कळते की तुमच्यावर 498 अ अंतर्गत एफआयआर दाखल झाली आहे, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे शांत राहा। घाबरणे किंवा घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे आहे। घाबरून तुम्ही पोलिसांना काही चुकीचे बोलू शकता किंवा चुकीचे पाऊल उचलू शकता। लक्षात ठेवा, एफआयआर दाखल होणे म्हणजे तुम्ही दोषी आहात असा नाही, हे फक्त तक्रार आहे। तुम्ही दोषी आहात असे नाही, ही फक्त तक्रार आहे, ज्याची चौकशी होईल। तुम्ही निरपराध असाल तर कायद्याने तुम्हाला न्याय मिळणारच आहे। शांत राहून विचार करा, तुमच्या कुटुंबाला सांगा, पण अफवा पसरवू नका। घाबरून पोलीस स्टेशनला धाव घेऊ नका। प्रथम तुमच्या मनाला शांत करा, दीर्घ श्वास घ्या आणि पुढच्या स्टेपकडे जा। ही स्टेप महत्त्वाची आहे, कारण घाबरलेल्या मनाने चुकीचे निर्णय होतात। उदाहरणार्थ, काही लोक घाबरून पोलिसांना पैसे देण्याचा प्रयत्न करतात, जे आणखीन गुंतागुंत निर्माण करते। त्यानंतर स्टेप 2, त्वरित वकिलाची मदत घ्या। आता दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एका अनुभवी फौजदारी वकिलाशी संपर्क साधा। 498 अ केसेस तज्ञ असलेला वकील निवडा। का? कारण वकील तुम्हाला कायद्याच्या बारकावे समजावेल, तुमच्या हक्कांची माहिती देईल आणि पुढची रणनीती ठरवेल। तुम्ही एकटे पोलिसांशी बोलू नका, कारण पोलीस कधी कधी दबाव टाकतात। वकील तुमच्या सोबत असेल तर ते तुम्हाला संरक्षण देईल। उदाहरण देऊन सांगते, दिल्ली हायकोर्टाच्या एका निर्णयानुसार पोलिसांना अटक करण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे, सीआरपीसी कलम 41 अ नुसार। वकील हे सुनिश्चित करेल। वकील शोधण्यासाठी तुमच्या शहरातील बार असोसिएशन किंवा ऑनलाईन सर्च करा। चांगला वकील निवडण्यासाठी त्याचा अनुभव, यशस्वी केसेस आणि फी विचारात घ्या। हे स्टेप्स वेळ वाचवते आणि तुम्हाला योग्य दिशा देते। त्यानंतर तिसरा स्टेप बघा, एफआयआरची प्रत मिळवा। एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, जी तक्राराची पहिली नोंद असते। ही प्रत मिळवणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन मागू शकता किंवा वकिलामार्फत मागू शकता। एफआयआर मध्ये काय आरोप आहेत, कोणत्या तारखा, घटना सांगितल्या आहेत ते वाचा। का महत्त्वाचे आहे? कारण एफआयआर मध्ये जर सामान्य आरोप असतील, विशिष्ट घटना नसतील तर ते कमकुवत असू शकते। उदाहरणार्थ, एफआयआर मध्ये फक्त त्रास दिला असे असले तर विशिष्ट उदाहरणे नसतील तर कोर्टात ते आव्हान देता येतात। एफआयआरची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी पोलिसांना अर्ज करा। जर पोलीस देऊ नये तर वकील कोर्टातून ऑर्डर मिळवू शकतात। ही प्रत मिळाल्यावर वकिलाशी चर्चा करा आणि तुमची बाजू तयार करा। ही स्टेप तुम्हाला तुमच्या बचावाची तयारी करण्यास मदत करते। त्यानंतर चौथे, अँटीसेप्टरी बेलसाठी अर्ज करा। 498 हा नॉन बेलेबल गुन्हा आहे, म्हणजे पोलीस तुम्हाला वॉरंटशिवाय अटक करू शकतात। पण घाबरू नका, तुम्ही अँटीसेप्टरी बेल अगोदरच जामीन केलेली असली किंवा कोर्टात अर्ज करू शकता। हे सेशन कोर्ट किंवा हायकोर्टात करता येते। बेल मिळण्यासाठी तुम्ही निरपराध आहात हे पुरावे, तुम्ही पळून जाणार नाही, साक्षींना धमकी देणार नाही हे दाखवा लागते। दिल्ली हायकोर्टच्या मार्गदर्शक तत्वानुसार पोलिसांना अटक करण्यापूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे। जर तुम्ही अटक होण्याची शक्यता असल्यास त्वरित बेल घ्या। बेल मिळाल्यावर तुम्ही मुक्त राहाल आणि चौकशीत सहकार्य कराल। हे स्टेप तुम्हाला जेलपासून वाचवते। मी सांगते, अनेक केसेसमध्ये बेल सहज मिळते, कारण 498 अ हा दुरुपयोगाची कोर्टांना जाणीव आहे। त्यानंतर स्टेप 5,
पुरावे गोळा करा आणि तुमची बाजू तयार करा। आता बचावासाठी पुरावे गोळा करा, तुमच्या वकिलासोबत काम करा। कोणते पुरावे? संदेश, ईमेल, फोटो, साक्षीदार, वैद्यकीय रिपोर्ट जे दाखवतात की आरोप खोटे आहेत। उदाहरणार्थ, जर तक्रारदार म्हणते की तुम्ही तिला त्रास दिला पण तुम्ही त्यावेळी दुसऱ्या शहरात होतात, हे पुरावे दाखवा। कुटुंबातील सदस्यांची जबानी घ्या। जर तक्रारदाराने आधी ब्लॅकमेल केले असेल तर त्याचे पुरावे गोळा करा। हे स्टेप सतत चालू राहते। पुरावा गोळा करताना कायद्याचे पालन करा, कुणाला धमकी वगैरे देऊ नका, हे तुम्हाला कोर्टात मजबूत बनवते। त्यानंतर 6वी स्टेप म्हणजे पोलीस चौकशीत सहकार्य करा, पण वकिलासोबत पोलीस तुम्हाला नोटीस पाठवतील किंवा बोलवतील, एकटे जाऊ नका। वकिलासोबत जा, चौकशीत सत्य बोलू पण अनावश्यक बोलू नका। पोलीस कधी कधी दबाव टाकतात, सेटलमेंटसाठी सांगतात, पण वकील तुम्हाला मार्गदर्शन करेल। CRPC नुसार पोलिसांना पुरावा गोळा करणे आवश्यक आहे। जर पोलीस त्रास देत असतील तर कोर्टात तक्रार करा। ही स्टेप महत्त्वाची आहे कारण यात तुम्ही तुमची बाजू मांडता। स्टेप 7वी, जर FIR खोटी असेल तर ती रद्द करण्यासाठी प्रयत्न करा। जर आरोप स्पष्टपणे खोटे असतील तर हायकोर्टात FIR क्वॅश म्हणजे रद्द करण्यासाठी याचिका दाखल करा। CRPC कलम 482 नुसार हे शक्य आहे। वकील हे हँडल करेल। प्रथम नोटीस येते, उत्तर देता येते। अनेक केसेसमध्ये FIR रद्द होते। उदाहरणार्थ, जर FIR मध्ये विशिष्ट घटना नसतील, जर आरोप स्पष्टपणे खोटे असतील तर हायकोर्टात FIR क्वॅश म्हणजे रद्द करण्यासाठी याचिका दाखल करा। CRPC कलम 482 नुसार हे शक्य आहे। वकील हे हँडल करेल। प्रथम नोटीस येते, उत्तर देता येते। अनेक केसेसमध्ये FIR रद्द होते। उदाहरणार्थ, जर FIR मध्ये विशिष्ट घटना नसतील तर ते कमकुवत असते। नंतर महत्त्वाचे स्टेप 8वी, काउंटर केस दाखल करा जर लागू असेल तर। जर तक्रारदाराने खोटी तक्रार केली असेल तर तुम्ही IPC कलम 182 किंवा 211 अंतर्गत तक्रार दाखल करू शकता, पण हे वकिलाच्या सल्ल्याने करा। ही स्टेप तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकते। त्यानंतर 9वी स्टेप, ट्रायलची तयारी करा आणि न्याय मिळवा। जर केस कोर्टात गेली तर चार्जशीट येते, ट्रायलमध्ये तुमची बाजू मांडा। बहुतेक केसेसमध्ये निरपराधी सुटतात, धीर धरा। त्यानंतर 10वी स्टेप म्हणजे मानसिक आणि आर्थिक तयारी करा। ही प्रक्रिया लांब असते, मानसिक ताण येतो, त्यासाठी काउन्सिलिंग घ्या, आर्थिकदृष्ट्या तयार राहा। शेवटी मित्रांनो, 498 ही गंभीर बाब आहे। निरपराध असाल तर न्याय मिळेल, पण व्यावसायिक मदत घ्या।